श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. दीपोत्सवाची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. 24 ऑक्टोबरला सकाळी 6:38 गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 6:37 हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. या दिवशी दिवे लागणीच्या वेळी श्री सूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीचे पूजन करावे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल व घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे होते की एखादी व्यक्ती अशी असते की ती सतत आजारी पडत असते किंवा त्या व्यक्तीने कोणतंही काम हाती घ्या तिला कायम त्यामध्ये अडचणी अडथळे येतात. एखाद्या व्यक्तीला शनीची 7.5 आहे असे देखील आपण म्हणतो. आता आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या बाबत असे होत असेल तर आपल्याला भरपूर आर्थिक टंचाईचा सामना देखील करावा लागतो. आता आपल्या घरामध्ये भरपूर वेळा नजरबाधा देखील झालेली असते. आता ही नजरबाधा नक्की कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते. तिचाच प्रभाव आपल्या मुलांवरती पतीवरती पडत असतो. यामुळे आपल्या घराची देखील प्रगती खुंटत असते. तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक बोललो तरी पण नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो. आता आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते यशस्वीरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अडचणी येतात. तसेच घरामध्ये अनेक समस्या संकटे असतात. तर ह्या सर्व समस्या संकटे दूर होण्यासाठी आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही उपाय व सेवा करायचे आहे. कोणते उपाय करावे, सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण जी काही पूजा सेवा करायची आहे ती पूजा सेवा आपण सकाळीच करून घ्यायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला अगदी दिवे लागण्याच्या वेळेस सायंकाळी 5 नंतर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता आपण हळद घ्यायची आहे. तसेच शुद्ध तूप हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते. शुद्ध तूप आपल्याला त्या हळदीमध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला त्या प्लेटवरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. त्या घरामध्ये कोणतेही विघ्न हे येत नाही. आता यानंतर आपल्याला धने घ्यायचे आहे. धने हे धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी धने देखील खरेदी करू शकता. या दिवशी धने, हरभरा डाळ तसेच हळद खरेदी करणे अत्यंत शुभ समजले जाते. तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही या वस्तू खरेदी कराव्या. पहिल्यांदा माता लक्ष्मी समोर ठेवाव्या. नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही हे वापरायला सुरुवात करू शकता. आता आपण हे धने घेणार आहोत. ते धने अख्खे असावे. कुठेही तुटलेले फुटलेले धने नसावे. मग तुम्ही 11 किंवा 21 धने घ्यायचे आहे. त्या स्वस्तिकवरती आपल्याला हे धने ठेवायचे आहे. त्यानंतर आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता. या दिव्यामध्ये एक साबूत लवंग आणि एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे. तसेच चिमूटभर हळद दिव्यामध्ये टाकावी. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी लावला जातो. यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते व आपल्याला शुभ आशीर्वाद देत असते. आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही. तसेच आर्थिक टंचाई देखील दूर होत असते. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक सेवा देखील करायची आहे. कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट हा बघायला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आपल्याला माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः.
हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी म्हणण्यासाठी अवघड वाटत असेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र जप करायचाच आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू दे, संतान प्राप्ती होत नसेल, नोकरी मिळत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई असेल, जे काही आहे ते माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता त्यानंतर आपण जे काही दिव्याखाली धने ठेवले होते ते धने आपल्याला तिथेच राहून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली देवपूजा झाल्यावरती आपण त्या दिव्याखाली धने हे उचलायचे आहे आणि हे धने आपण जिथे पैसे ठेवतो तिथे आपल्याला ठेवायचे आहे. हे धने आपण जर पैशांच्या ठिकाणी ठेवले तर आपली धनप्राप्तीची इच्छा पूर्ण होत असते व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते. यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण या दिवशी जर केला तर आपलं जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील फिटतं व आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 नाणी घ्यायची आहे. मग 11 1 रुपयाची नाणी घेऊ शकता किंवा 10 रुपयाची 11 नाणी घेतली तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. लाल रंगाचा कपडा माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. ही 10 नाणी आपण माता लक्ष्मी समोर त्या कपड्यावरती ठेवायची आहे. आपण अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोने खरेदी केले असेल तर ते सोने आपल्याला त्या कॉईनवरती ठेवायचे आहे किंवा जर तुम्ही सोने खरेदी केले नसेल तर आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे. छोटंसं हळकुंड असलं तरी पण चालेल. ते हळकुंड आपल्याला त्या कॉईनवरती ठेवायचं आहे. तसेच चांदीचा सिक्का जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो देखील त्यावरती ठेवू शकता आणि चांदीचा सिक्का जर नसेल तर तुम्ही त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा या अर्पण करायच्या आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. आता यावरती आपल्याला या कॉईनला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे. माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीकडे तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू दे, आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असेल किंवा कर्ज झाले असेल तर त्याबद्दल आपण माता लक्ष्मीला सांगावे. आता यानंतर आपण जे काही 11 नाणी आणि हळद आणि थोडेसे अखंड तांदूळ त्यावरती ठेवलेले आहे तर ते आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे. त्याची तुम्ही पोटली बनवू शकता आणि ही पोटली आपल्याला आपण जेव्हा धनतेरसची पूजा करतो तेव्हा धनतेरसच्या पूजेच्या दिवशी देखील आपल्याला ही पोटली तिथेच माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्यासोबत माता लक्ष्मी देखील स्थिर राहते. आता आपण धनतेरसच्या दिवशी तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी दोन्ही पण दिवशी ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे. आता यानंतर आपण जेव्हा लक्ष्मीपूजन होईल त्यानंतर आपण ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपण जिथे पैसे ठेवतो तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो व आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या समस्या चालू आहेत त्या देखील दूर होतात. घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.